ISPL ची स्पर्धा सुद्धा आपण पाहिली। ISPL च्या स्पर्धेत अनेक खेळाडू 10, 20, 30 लाखापर्यंत ज्यांच्यावर बोली लागली आणि या सगळ्यासाठी या सगळ्याच खेळाडूंनी नक्कीच आभार मानावे लागेल tenniscricket.in चे, कारण अगदी गल्ली बोळातील खेडेगावातील खेळाडूंना सुद्धा जगाच्या पटलावर नेण्यासाठी टेनिस क्रिकेटचा मोठा सहभाग आणि तीच टेनिस क्रिकेटची टीम इथे उपस्थित आहे। ग्रामीण tenniscricket.in च्या सर्व सहकाऱ्यांचं मनपूर्वक स्वागत करून जाऊया मैदानावर। ही दुसरी लढत अरवलीश्वर अरवली संघ नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय। हंसिका स्पोर्ट रेडी निरवडे संघ सलामीची जोडी स्ट्रायकर यांच्या दिशेने ओमकार बांदिवडेकर, नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेने गणेश करंगुटकर आणि बॉलिंग मार्कवर बाबा बाक्कर। लांब रनअप 14 ते 15 पावलांचं बाबा बाक्कर यांचा पहिला चेंडू। सामन्याची सुरुवात सन्मान देतोय फ्लिकचा फटका शॉट फाईन लेगच्या दिशेने। फक्त मनगट वळवलं होतं आणि ज्या वेळी क्रिकेटच्या मैदानावर बॅटिंग करताना बॅटर मनगटाचा वापर करतात आवर्जून डोळ्यासमोर नाव येतं भारतीय संघाचा यशस्वी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांचं। फ्लिकच्या फटक्याला तर खूप मोठं वलय मोहम्मद अझरुद्दीन यांनी मिळवून दिलं होतं। त्यापाठोपाठ सचिन तेंडुलकर यांनी सुद्धा हा फटका बऱ्याच वेळा बऱ्याच मैदानावर अगदी जलदगती गोलंदाजांच्या समोर सुद्धा खेळलाय। तोच पहिलाच एक नजाकतदार फटका फ्लिक केला जातोय शॉट फाईन लेगच्या दिशेने। एक धाव। ही जोडी ओमकार बांदिवडेकर, दुसऱ्या बाजूने गणेश करंगुटकर, या दोघांचाही नावाचं एक मोठं वलय आहे। गतवर्षीचं कणकवलीच्या मैदानावरील संदीप मेस्त्री मित्रमंडळाच्या डे नाईटच्या स्पर्धेतील गणेश करंगुटकरचं अखेरचं षटक आजही बऱ्याच जणांच्या लक्षात येईल। बॉलिंग मार्कवर बाबा वैयक्तिक पहिले षटक राईट हँड राऊंड विकेट सफल होतोय। डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने एक मोठा फटका। टप्पा पडल्यानंतर चेंडू मात्र अपेक्षित अंतर गाठत नाहीये। 2 धावेवर समाधान मानावं लागेल। गणेश करंगुटकर या पहिल्याच चेंडूवर आक्रमण करतोय। रणनीती स्पष्ट होती, एका अँगल बनवण्याचा प्रयत्न दिसतोय बाबा बाक्कर यांचा। तीन धावा। शफल शॉट डीप फाईन लेगच्या दिशेने पुन्हा एकदा 2 धावा नक्कीच मिळतील। गणेश करंगुटकर चौफेर फटकेबाजी करण्याचा प्रयत्न करतोय। हा मॅन्डेटरी पॉवर प्ले आहे, क्षेत्ररक्षणाची मर्यादा आणि पहिल्या षटकामध्ये आक्रमण करावं, गोलंदाजाला टप्प्यापासून वंचित करावं। जो एक टप्पा पकडण्याचा प्रयत्न करतोय बाबा, त्या टप्प्यापासून त्याला परावृत्त करावं हा इरादा घेऊन गणेश पहिला चेंडू स्विच केला होता डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने, यावेळी फाईन लेगच्या दिशेने शफल केलाय। पुन्हा एकदा 2 धावा, 3 चेंडूंची सांगता, 5 धावफलक। मोठ्या रनअपसह दिसतोय बॉलिंग मार्कवर बाबा। डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने आडवी बॅट आणि चेंडूचा प्रवास सीमारेषा पार, मॅक्झिमम सरपंच चषक षटकार। अजित आचरेकरच्या दिशेने हा षटकार आला होता। अजित आपलं सुद्धा स्वागत। पुन्हा एकदा गणेश आक्रमण करतोय, फटका सजवतोय, क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे, प्रयत्न तर दिसतोय। शेवटच्या क्षणी चेंडू फील्ड केला जातोय, पण तोपर्यंत तिसऱ्या धावेची अपेक्षा होती। योग्य वेळी ओमकार माघारी पाठवतोय। शरद बांदिवडेकर आणि ओमकार बांदिवडेकर ही बंधूंची जोडी गेली अनेक वर्ष निरवडे संघाचं प्रतिनिधित्व करतायत आणि सध्याच्या घडीला जिल्हा स्तरावर एक गाव एक संघ धर्तीवर ज्या काही विशेष गावांच्या टीमची चर्चा होते त्यामध्ये निरवडे हे गाव अगदी वरच्या स्तरावर, आणि त्यामुळे छत्रपती चषकामध्ये सुद्धा या गावचे खेळाडू बऱ्याच टीम मधून खेळताना दिसतात। लोअर फुल टॉस ड्राईव्ह करतोय, कव्हर पॉइंट क्षेत्ररक्षकाच्या दिशेने चेंडूचा प्रवास होतोय, बॅकवर्ड पॉइंटवर फील्ड होतोय। 2 धावा। पहिल्या षटकाची सांगता मॅन्डेटरी पॉवर प्ले पहिली ओव्हर आणि या षटकामध्ये धावा जमवल्या जात आहेत 15 नो लॉस। ग्रामपंचायत सदस्य आदरणीय गणेशजी भगत साहेब यांचं मैदानावर आगमन झालंय। गणेशजी भगत साहेब आपल्याला विनंती, आपण सन्मानपूर्वक मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न व्हावं। त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यासह
महाराष्ट्र, गोवा एवढंच नव्हे तर थेट दुबई, लंडन पर्यंत अनेक स्पर्धांच्या ट्रॉफी ज्या शॉपीमधून गेल्यात. ते एस एस स्पोर्ट्सचे मालक आमचे मित्रवर्य सदानंद धुरी यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत आहे. स्वागत आहे सदानंद आपलं सुद्धा, कारण सिंधुदुर्ग जिल्ह्याचं क्रिकेट एका वेगळ्या उंचीवर गेलंय आणि त्यासाठी या सगळ्यांचंच खूप मोलाचं सहकार्य आहे. हे आमचे सगळे मित्रवर्य आपापल्या परीने आपापला व्यवसाय आपापली नोकरी सांभाळून जिल्ह्याच्या क्रिकेटसाठी योगदान देत असतात आणि सदा धुरी यांच्या माध्यमातून ट्रॉफी हाऊससाठी आपल्या रेडी गावचं नाव आदराने घेतलं जातं. अगदी जसं अर्णव सनग्लासेसचं नाव बऱ्याच ठिकाणी बऱ्याच मैदानावर आपण ऐकलं असेल. पहिल्या षटकाची सांगता होते बिनबाद 16-15 हा धावफलक. बॉलिंग मार्कवर ऋषिकेश कुडव वैयक्तिक पहिलं, सांघिक दुसरं षटक घेऊन पुन्हा एकदा खूप मोठं रनअप दिसतंय. जवळपास 14-15 पावलांचं स्ट्राईक रेंजवर ओमकार. बॅटची कड बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने चेंडू येतोय, फील्ड होतोय, एक धाव अगदी सहज पूर्ण होते. ओमकार अगदी आपली भूमिका जाणतोय, यावेळी फॉर्मात दिसतोय गणेश आणि त्यामुळे गणेशला जास्त स्ट्राईक देण्यासाठी एकेरी धावेने त्यांनी स्ट्राईक रोटेट केलाय. मॅन्डेटरी पॉवर प्ले दुसरं षटक. दोन खेळाडू सीमारेषेच्या दिशेने. डावखुऱ्याचा बॅटर गणेशसाठी एक लॉंग ऑन थोडासा मिड ऑनच्या दिशेने सरकलेला वाईड वर येतोय. लॉंग ऑफचा खेळाडू जो थोडासा पुन्हा त्या बाजूला वाईड सरकतोय कव्हरच्या दिशेने. 2 रिव्ह्यू प्रत्येक टीमसाठी. पुन्हा एकदा शप्पल होतोय. जर हात वर केला असता तर कदाचित हाताला चेंडू लागू शकला असता, मात्र यावेळी या क्षेत्ररक्षकाला करतोय चेंडू बीट. शर्यत जिंकतोय चेंडू, जातोय सीमारेषा पार. सरपंच चषक चौकार. वीस धावा बिनबाद, एक आक्रमक सुरुवात. पहिल्या मॅच मध्ये सुद्धा 96 धावांचा डोंगर चव्हाटा कोचरा संघाने उभारला होता. बऱ्याच कालावधीनंतर एका मोठ्या स्पर्धेत कोचरा संघाचं नाव पाहायला मिळतंय. बरेच जुने जाणते खेळाडू मैदानावर आहेत आणि यामध्ये गणेश भगत हे सुद्धा उपस्थित होत आहेत. गणेशजी आपलं सुद्धा मनपूर्वक स्वागत. 10, 15, 20 वर्षापूर्वीचं आपल्या गावाच्या अस्मितेसाठी खेळलं जाणारं क्रिकेट गणेशजी आपण बऱ्याच मैदानावर खेळलंय. पुढे सरसावत खेळलेला फटका मिड ऑन क्लिअर करत चेंडू जातोय सीमारेषा पार. असलग दुसरा सरपंच चषक चौकार. 24 धावा, एक आक्रमक सुरुवात. ज्या प्रकारे यापूर्वीच्या मॅच मध्ये चव्हाटा कोचरा संघाने आक्रमक फलंदाजीच्या जोरावर 96 धावांचा डोंगर उभा केला होता. वेताळेश्वर आजगाव संघ सध्या फॉर्मात आहे. नुकतीच थंडर ट्रॉफीची अंतिम फेरी या टीमने सुद्धा गाठली होती. गतवर्षी शिरोड्याच्या मैदानावर सुद्धा हा संघ शेवटच्या दिवसापर्यंत क्वालिफाय झाला होता. आणि आजगाव संघाचे खंदे पाठीराखे आमचे मित्रवर्य युसुफ आवटी हे सुद्धा उपस्थित आहेत. युसुफ आपलं सुद्धा मनपूर्वक स्वागत. इनिंग ब्रेक मध्ये त्यांचं एक सुमधुर गाणं. आखो टप्प्याचा चेंडू फाईन लेगच्या दिशेने शफल होत आहेत. पहिल्या टप्प्यानंतर चेंडू जाईल का सीमा पार. चेंडू थांबतोय, वाट पाहतोय डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षकाचे, पण तोपर्यंत 3 धावा अगदी सहज होत आहेत पूर्ण. ज्या प्रकारे सध्या गणेश बॅटिंग करतोय, गणेशचं वादळ कसं थोपवावं हा मोठा प्रश्न हंसिका स्पोर्ट रेडी संघाच्या या बॅटरच्या समोर पडलाय. अरवलीश्वर अरवली टीमला षटकाच्या बाहेर सीमारेषेच्या बाहेर षटकाराचं रूपांतर झेलामध्ये करणाऱ्या प्रेक्षकासाठी एक थंड बॉटल प्रायोजित केली. पीके स्पोर्ट्सचे मालक प्रथमेश कामत इथे उपस्थित होतात. आमचे अजून एक जवळचे मित्रवर्य एक राजविंड व्यक्तिमत्व. प्रथमेश आपलं मनपूर्वक स्वागत. द्विधा मनस्थिती. ओमकार एकेरी धाव घ्यावी, स्ट्राईक रोटेट करावी, पण या दरम्यान बॅट आणि बॉलचा संपर्क नव्हता. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहायला मिळेल चेंडूची हालचाल, पिच कडून मिळते मदत, थोडंसं थंडगार वातावरण. हा बघा ऍक्शन रिप्ले tenscricket.in. वाव, व्हॉट अ कॅमेरा वर्क. टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या दिशेने वळला होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला होता.
नशिबवान ठरले, बॅटची कड न घेता चेंडू गेला विकेट किपर पर्यंत. निर्धाव चेंडू स्थिरावली, धाव संख्या 27. कव्हर्स मध्ये चेंडू येतोय, एक धाव तर मिळेल. दुसऱ्याचा प्रयत्न असेल का? गणेशचा हा ना आणि स्ट्रायकर यांच्या दिशेने गणेश करंगुटकर. तिसऱ्या पंचांकडे विचारणा केली गेली, मात्र ज्या प्रकारे गणेश करंगुटकर, निराशा दिसते गणेश यांची, अगदी स्पष्ट चित्र दिसतंय. उत्तम मोठे यांचा सुद्धा विश्वास होता पहिल्याच नजरेमध्ये रनआउट, पण त्यानंतर तिसऱ्या पंचांची मदत घेतली उत्तम मोठे यांनी. आणि हे एक चांगलं चित्र आहे. ज्यावेळी आपल्याकडे टेक्नॉलॉजी असते, ज्यावेळी तंत्रज्ञान असतं, तेव्हा त्याचा पुरेसा वापर करावा, योग्य वापर करावा. सगळ्याच गोष्टी अंगावर घेऊन शिंगावर घेण्यापेक्षा सुद्धा कधी कधी रिस्क ट्रान्सफर करावी, आणि तीच गोष्ट मैदानावरचे पंच करतायत. तिसऱ्या पंचांकडे विचारणा केली गेली आणि तिसरे पंच किशोर भगत सर यांचा इशारा येतोय. इट्स ओ युटी आउट. ऍक्शन रिप्ले सुद्धा बघूया टेनिस क्रिकेट .in वर. ग्रामीण टेनिस क्रिकेट. ओमकारने चेंडू खेळला होता, कव्हरच्या दिशेने चेंडू गेला होता, या क्षेत्ररक्षकाला बीट करून एकदा पूर्ण झाली, पण ज्यावेळी मिसफिल्डिंग होते तेव्हा दुसरी धाव घेणं थोडंसं धोकादायक ठरतं. यावेळी घ्यावी न घ्यावी, येस नो, याचा थोडासा अभाव जाणवला आणि स्ट्रायकर यांच्या दिशेने विकेट किपरने आपलं काम पूर्ण केलंय. पहिल्याच प्रयत्नात अनूप आपली जबाबदारी पार पाडतायत. ही पहिली विकेट ज्यासाठी प्रतीक्षा करावी लागली तब्बल 2 षटकांची, आणि दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर 12 चेंडूच्या प्रतीक्षेनंतर ही पहिली विकेट येते. सांघिक धाव संख्या स्थिरावलेली 28 धावा. नवीन गोलंदाज बॉलिंग मार्कवर वामन कावळे. अजून एक वलयांकित नाव, आरवली गावचा हा दर्जेदार खेळाडू बॉलिंग मार्कवर वामन. स्ट्रायकर एंडवर ओमकार. वामनचा पहिला चेंडू आखूट टप्प्याचा शॉर्ट टर्म पुलचा फटका डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने, एक धाव पूर्ण होते. पुन्हा एकदा अनूपच्या दिशेने थ्रो येतोय, एक सिंगल मिळते. धाव संख्या होते 29. नवीन फलंदाज मैदानावर मयुरेश जामदार. या मैदानावर मयुरेश जामदार ठाणेदार होईल का? या यशवंतगडाच्या मैदानावर किल्लेदार बनेल का? कारण मोठी जबाबदारी नंबर 3च्या बॅटरवर. खराब चेंडू, आखूट टप्प्याचा शफल शॉट डीप पाईन लेगच्या दिशेने. पहिल्या टप्प्यानंतर चेंडू सीमा पार. सरपंच चषक चौकार. तेहतीस धावा एका गड्याच्या मोबदल्यात. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू वामन कावळे यांचा खूप आखूड होता, शॉर्ट पिच होता, पुरेसा वेळ होता बॅटरकडे, जो ऍक्शन रिप्ले आपण पाहिला. यावेळी सुद्धा आखूट टप्प्याचा चेंडू, पण दिशाचा खूप सुयोग्य वापर केला जातोय. प्रथमेश वेलकम. ऑफस्टम्पच्या दिशेने बाहेर कट करण्याचा प्रयत्न केला होता, बॅकफुटवर गेले होते, पण जोपर्यंत बॅटचा स्पर्श होईल चेंडूला तोपर्यंत चेंडू अनूपच्या दिशेने जाऊन विसावला त्याच्या सेफ हँड्स मध्ये. डॉट बॉल दुसरा. तिसऱ्या षटकातील तिसरा चेंडू शफल करण्याचा प्रयत्न, स्विच करण्याचा प्रयत्न. वाईटची अपेक्षा करतायत, मात्र 1 ऑक्टोबर 2022 नंतर नियमावली अगदी स्पष्ट झाली. नो आर्ग्युमेंट्स प्लीज. मैदानावरचे पंच टेनिस क्रिकेट, लेदर क्रिकेट अगदी कोळून प्यायलेले आहेत. डॉट बॉल येतो, इशारा. निर्धाव चेंडू सलग दुसरा. त्यानंतर पुढे सरसावत बॅटचा फेस खोलतोय, हलक्या त्याचा ड्राईव्ह. पुन्हा एकदा गलीमध्ये मिसफिल्डिंग होते, पण यावेळी दुसऱ्या धावेसाठी अगदी तयारीत होते पहिल्यापासून मयुरेश. ज्याप्रमाणे कारिवडे गावचे सुपुत्र दशावतारात मयूर सोरांचा दशावतार लावतात, मयूर गवळी, अगदी तसंच यावेळी बॅटिंगसाठी निरवडे गावचे मयुरेश जाधव. जणू काही बॅटिंग मधली लगी चौपट वापरतायत मयुरेश जामदार. पुन्हा एकदा शफल शॉट फाईन लेगच्या दिशेने हुक केला जातोय. त्या हुकच्या फटकावर होतोय एक दर्जेदार सरपंच चषक चौकार बुक. धाव संख्या
टीमसाठी 2 रिव्ह्यू दिलेत आणि नक्कीच या तंत्रज्ञानाचा सुद्धा वापर होईल. हे वाईड आपण बीमरसाठी वापरू शकता, वाईडसाठी वापरू शकता आणि त्यामुळेच मैदानावरच्या टीमला विनंती असेल पंचांबरोबर आर्ग्युमेंट्स करण्याऐवजी आपण या रिव्ह्यूचा वापर केला असता तर जरा जास्त बरं झालं असतं. आणि रिव्ह्यूचा वापर करणं किती महत्त्वाचं आहे. देवगड आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये रेडी संघ खेळत असताना तो वाईट बॉलचा जर रिव्ह्यू घेतला असता तर कदाचित चित्र वेगळं दिसलं असतं. जर तो रिव्ह्यू वेळेवर नितेश घेतला असता तर तो वाईड वाचला असता, त्यानंतरचा चौकार वाचला असता, शेवटच्या ओव्हरीमध्ये दुहेरी धावा बचावासाठी राहिल्या असत्या. बऱ्याच गोष्टी रेडी टीमच्या विरोधात गेल्या, मात्र रेडी टीमने खूप चांगला खेळ केला देवगड आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये. तसेच स्पर्धेदरम्यान मंगेश कांबळे सर यांचं देखील मैदानावरती आगमन होते. सर तुमचं देखील खूप खूप स्वागत. आपल्याला देखील विनंती असेल आपण या आमच्या मुख्य व्यासपीठावरती आसन असतं. वाईट बॉलने यश सुरुवात करतोय. तसेच आरोग्यसेवक नाना पेडणेकर सर यांचं देखील आगमन होत आहे. सर आपल्याला देखील खूप खूप स्वागत. या स्पर्धेदरम्यान आपल्याला काही विनंती असेल आपण या आमच्या मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हा. धन्यवाद सर. पाकिस्तानच्या सोहेल तन्वीरची आठवण करून देणारी गोलंदाजी, लेफ्ट हँड राऊंड विकेट, टप्पा टाकतोय अपस्टमच्या बराच बाहेर. पंचाने दंडित केलंय नाना नाईक सरांनी वाईटच्या रूपात. त्यानंतर बॉलरने रिव्ह्यू घेतलाय, आपलं अस्त्र वापरलंय. 2 अस्त्र आहेत आपल्याकडे रिव्ह्यूसाठी. बीमरसाठी आपण वापरू शकता, वाईट बॉलसाठी आपण वापरू शकता. या 4थ्या षटकातील पहिल्या चेंडूसाठी यश यांनी हे शस्त्र वापरलंय. बघूया याचा किती उपयोग होईल. तसेच कांबळे साहेब आपलं देखील खूप खूप स्वागत. या स्पर्धेदरम्यान आपल्याला देखील विनंती करतो आपण देखील या आमच्या मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हा. तसेच रेडी गावातील एक गोड आवाज नाना पेडणेकर साहेब यांचं देखील आगमन होतं. सर तुमचं देखील खूप खूप स्वागत. आपल्याला देखील विनंती करतोय आपण देखील आपण पाहतोय मुख्य व्यासपीठावरती सगळ्या मान्यवरांची आपण गुलाब पुष्प देऊन या ठिकाणी स्वागत करतोय. प्रथमेश कामत साहेब यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी स्वागत या ठिकाणी करतोय गुलाब पुष्प देऊन. तसेच पेडणेकर साहेब यांचं देखील आपण स्वागत करतोय मुख्य व्यासपीठावरती. धन्यवाद सर. नाना पेडणेकर आपलं सुद्धा मनपूर्वक स्वागत. बऱ्याच वर्षानंतर नानाची भेट होते. वालावल PHCला असताना नाना बरोबर बऱ्याच क्रिकेटच्या मैदानावर एकत्रित वेळ घालवायला मिळालाय. खास करून सातेरी कर्लीचं मैदान आणि आमच्या वालावल परुळे PHCतील सगळे आरोग्य सेवक यांचा जणू काय मेळा जमायचा. 26 जानेवारी आणि सातेरी कर्लीचा अंतिम दिवसाचा तो थरार. नाना आपलं सुद्धा स्वागत. 4थ्या षटकातील पहिला चेंडू वाईड, त्यानंतर यश बॉलिंग मार्कवर यश मिळवतोय निर्धाव चेंडूसाठी. धावसंख्या स्थिरावली 41 एका गड्याच्या मोबदल्यात. स्ट्रायकर यांच्या दिशेने मयुरेश जामदार, नॉन स्ट्रायकर एंडवर ओमकार अजूनही मोठ्या फटक्याची प्रतीक्षा. आखू टप्प्याचा चेंडू पूल केला जातोय डीप मिड विकेटच्या डोक्यावरून. मॅक्झिमम सरपंच चषक षटकार. थँक्यू. गोलंदाजी यश खूप सुंदर आहे, मात्र थोडासा वेग वाढवावा लागेल, गती वाढवावी लागेल. हा चूक टप्पा होता. सटीक यॉर्कर ज्याला म्हटलं जातं, अगदी टो क्रशिंग यॉर्कर थेट शूजच्या दिशेने येतोय मयुरेशकडे उत्तर नव्हतं. बचावात्मक पावित्र्यात खेळला जातोय. अनराध स्टॉक ज्याला म्हटला जातो. फॉलोथ्रूमध्ये क्षेत्ररक्षण, डॉट बॉल 47 एका गड्याच्या मोबदल्यात. यावेळी ड्राईव्हचा प्रयत्न असफल. ज्या प्रकारे हे चेंडू टाकलेत, खास करून शेवटचे 2 चेंडू, कौतुक करावं लागेल. 4थं षटक प्रगतीपथावर. धावसंख्या होते 47. 4थ्या षटकातील अजूनही एक चेंडू बाकी आहे. प्रोजेक्टेड स्कोर 100च्या जवळपास, कारण करंट रन रेट 12च्या जवळ. बॅटची कड. विकेट किपर अनूप चेंडूच्या खाली. शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने येतोय. टिपतोय एक सुरेख झेल. दुसऱ्या विकेटचं होतंय पतन. आणि मयुरेश जामदार आपल्या वैयक्तिक 9 चेंडूमध्ये 16 या धावसंख्येवर, सांघिक 47 धावसंख्येवर दुसऱ्या विकेटच्या रूपात माघारी परततोय. 47 for 2. आपण पाहतोय मुख्य व्यासपीठावरती सन्मान श्री गणेश भगत यांचं देखील आपण गुलाब पुष्प देऊन स्वागत या ठिकाणी करतोय. प्रथमेश कामत साहेब यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान या ठिकाणी करतो आहोत.
आपण पाहतोय मुख्य व्यासपीठावरती. धन्यवाद गणेश सर, आपल्या या ठिकाणी उपस्थिती दर्शवली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद सर. गणेशजी भगत आपलं मनपूर्वक स्वागत. प्रथमेश कामत, पीके स्पोर्ट रेडी सारखा एक व्यावसायिक संघ त्यांनी सुद्धा बांधलाय. सीबट रेडी हा संघ सुद्धा मोठमोठ्या स्पर्धांमध्ये दिसतो आणि या टीमच्या निमित्तानं रेडी गावचं नाव मोठ्या स्पर्धांमध्ये घ्यायला मिळतं. कधी कधी या टीमच्या निमित्तानं गणपती बाप्पाची माहिती सांगण्याचा सुद्धा योग येतो. स्वयंभू द्विभुज विघ्नहर्ता गणपती गजानन जे साक्षात प्रकट झालेत या रेडी नगरीमध्ये 18 एप्रिल 1976ला. त्याच रेडी गावची ही सुंदर देखणी स्पर्धा. हे तिसरं पर्व सरपंच चषक. आदरणीय सरपंच रामसिंग राणे यांनी आपल्या नेतृत्वाखाली रेडी गावची कमान सांभाळली. मैदानावर जाऊया. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर बाबा बाक्कर ज्यांनी पहिल्या षटकामध्ये खर्च केल्यात 15 धावा. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर बाबा. राईट हँड ओव्हर द विकेट. पहिला चेंडू अपिश ड्राईव्ह लॉंग ऑफ क्लिअर करून चेंडू जातोय सीमारेषा पार. डायरेक्ट चंद्रार. सरपंच चषक षटकार. थँक्यू. DJ मसूरकर यांच्या तालावर हा षटकार पाहायला मिळतोय. ओमकारची बॅकलिप बघा. यानंतर आपण या षटकाराचा ॲक्शन रिप्ले थोड्या वेळात पाहूया. ज्या प्रकारे त्याची बॅकलिफ्ट होती या चेंडूनंतर हा ॲक्शन रिप्ले पाहायला मिळेल. पूर्ण गोल त्याची बॅट फिरली होती. खूप सुंदर आदर्शवत स्ट्राईक केला होता हा चेंडू त्याने. आडवी बॅट मात्र वापरतोय मिड विकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि ओमकारची विकेट. तिसरी प्राइज विकेट यावेळी बहाल होते. सांघिक 53 या धावसंख्येवर आरवलीश्वर आरवली संघाला मिळते सफलता. ओमकार बांदिवडेकर बॅक टू दी डगआउट. दोन सख्खे बंधुराज मैदानावर आले होते ज्यांची नाव मगाशी मी घेतली होती. ओमकार बांदिवडेकर पिंड आणि शरद बांदिवडेकर. पिंटल या टोपण नावाने ओमकार प्रसिद्ध आहे. दोन बंधूंची जोडी तुटते मात्र मैदानावर येतोय संघाचा कर्णधार सर्वेश नाईक, ज्या नावाची चर्चा संपूर्ण सिंधुदुर्गाबरोबरच गोवा राज्यात सुद्धा होते, महाराष्ट्रात सुद्धा होते. अनेक स्पर्धांमध्ये आयकॉन खेळाडू म्हणून ज्याला बोलवलं जातं असा सर्वेश. निरोडे चॅम्पियन्स ट्रॉफी सुद्धा या खेळाडूने गाजवली. छत्रपती चषकात याही वर्षी या नावाची जादू चालली. तो सर्वेश स्ट्रायकर एंडवर. हलक्या हाताचा चेंडू. आवाज तर आला होता आणि आवाज स्पष्ट दिसतोय. बॅटची एज घेऊन चेंडू गेली होती. स्निकोमीटर मध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. खरं तर आपण ओमकारचा षटकाराच्या रिप्लेची अपेक्षा करत होतो पण त्यानंतर ओमकार बाद झाल्यामुळे तो षटकाराचा रिप्ले थोडासा मागे पडला. विकेटचा रिप्ले आपल्याला दाखवण्याची वेळ आली. 54 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. 5वं षटक. तिसरा चेंडू समाप्त. बाबा पहिल्या षटकात महागडी सुरुवात. यावेळी सुद्धा महागडी सुरुवात केली पण त्यानंतर वापसी केली त्याने विकेटच्या रूपात. यावेळी एक आगळी वेगळी शैली बाबा बाक्कर यांनी वापरली. थोडीशी साईड आर्म ॲक्शन केली. चेंडू सोडताना चेंडू थेट डोक्यावरून सोडण्याऐवजी थोडासा आपला हात खांद्याला पॅरलल केला. लसित मलिंगाची थोडीशी आठवण करून दिली. एकेरी धाव शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने. 55 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. सर्वेश स्ट्रायकर एंडवर. एका चेंडूत 1 धाव आतापर्यंत सर्वेशने जमवली. बाबा बाक्कर यांचा रनअप बघा. एवढ्या मोठ्या लांब रनअपसह जेव्हा आपण गोलंदाजी करतो तेव्हा टीमसाठी टाइम लिमिट राखणं थोडंसं कठीण होऊन बसतं. कारण दोन्ही गोलंदाज बाबा असेल त्या पाठून आलेला ऋषी असेल या दोन्ही गोलंदाजांचं जवळपास 12-14 पावलांचं रनअप. आणि शोएब अख्तर नेहमी सांगायचे जलदगती गोलंदाजांसाठी त्यांचा रनअप हे विमानाच्या रनवे सारखं असतं. जर तो रनअप योग्य असला लांबलचक असला तर विमान जरा जास्त उंच उडतं. तेवढंच लांबलचक रनअप. आणखी 2 पावलं पुढे गेला असता जर बाबा तर मला वाटतं थेट बाउंड्रीपासून चालू झाला असता हा रनअप. 56 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. यावेळी आपली नैसर्गिक शैली वापरतोय. चेंडू हवेत फसलेल्या फटक्यावर झेल मात्र सुटतोय. एक साधा सोपा झेल होता हा. झेल टिपणं गरजेचा होता. पुरेसा वेळ होता.
प्लेन ग्राउंड आहे आणि अशा मैदानावर आपण झेल सोडणं हे गोलंदाजांच्या कष्टाची माती करण्यासारखं. 5व्या षटकाचा शेवटचा चेंडू, संधी निर्माण झाली होती, संधीची माती केली गेली. 57 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात आणि आता इनिंगचे शेवटचे 18 बॉल बाकी. पाच षटकांची संगता, प्रोजेक्टेड स्कोर दिसतोय 92. मात्र 100 पार गाठण्याचा इरादा असेल अंसिका स्पोर्ट रेडी निरवडे संघ. या स्पर्धेचा विचार केला तर एरॉन 11 रेडी हा संघ क्वार्टर फायनल मध्ये दाखल होतोय. निलेश 11 रेडी उबादांडा संघ क्वार्टर फायनल मध्ये दाखल होतोय. माय माऊली रेडी संघ क्वार्टर फायनल मध्ये दाखल होतोय. म्हणजे रेडी गावचे किमान 3 संघ उद्याच्या दिवसात दिसतील. अजून एक संघ मैदानावर या शेवटच्या दिवसासाठी आपली दावेदारी भक्कम करतोय, पेश करतोय. इनिंगचे शेवटचे 18 चेंडू बाकी. धावसंख्या होते 57 3 गड्यांच्या मोबदल्यात आणि बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा यश गावडे. यश कावळे ज्याप्रमाणे रेडी गावचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे, आरवली गावचं सुद्धा एक वेगळं वैशिष्ट्य. आमचे मित्रवर्य दाजी कुडव यांचं सुद्धा आगमन होत आहे. नो बॉल. नो बॉल नंतर प्रत्येक बॅटरचा येणार आवडीचा इशारा, लायसन्स टू किल, उघडा डोळे बघा नीट. पुढचा चेंडू येतोय प्री हिट. 58 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात आणि यश कावळे. पहिल्या षटकामध्ये 9 धावांचा खर्च. या षटकामध्ये आपल्या टीमला अजून एखादं यश मिळवून देईल का? कारण मागच्या मॅचमध्ये, मागच्या ओव्हरमध्ये एक महत्वाची विकेट त्याने मिळवली होती. अजूनही अपेक्षा असेल यशकडून. आरवलीचा संघ मैदानावर या पहिल्या इनिंगमध्ये विकेटसाठी संघर्ष. सर्वेश नाईक पुढे सरकतोय, चेंडूच्या टप्प्यापर्यंत जातोय, बॅटवर घेतोय, मिडल करतोय, पॉवर लावतोय आणि चेंडू पिटाळतोय मिड विकेटच्या मस्तकावरून. सरपंच चषक षटकार. चौसष्ट धावा या षटकारांची सर्वेश आपल्या इनिंग मधील पहिला षटकार लगावतोय. पुन्हा एकदा नो बॉलचा आवाज येतोय. बाद होण्याची संधी नसेल. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल टिपतोय. मात्र जीवदान आज सर्वेशला एका मागोमाग एक जीवदान मिळत आहेत. यापूर्वीच्या चेंडूवर त्याचा झेल सुटला होता, यावेळी झेल टिपला गेलाय पण चेंडू नो बॉल ठरलाय. नो बॉल कशासाठी असेल? नाना नाईक यांची करडी नजर. फुट फॉल्ट साठी हा नो बॉल. पॉपिंग क्रीजच्या दिशेने नो बॉल साठी 3 वेगवेगळ्या लाईन असतात. पुढच्या लाईनसाठी आपण गोलंदाजी करताना आणि यावेळी जो नो बॉल आहे हा, या नो बॉलकडे आपण जरूर लक्ष द्यावा. थोडासा दुर्मिळ नो बॉल आहे. पॉपिंग क्रीजच्या मागे, रिटर्न क्रीजच्या मागे जी लाईन असते त्या लाईनला एक वेळ तुमचा पुढचा पाय लागला तरी चालतो, पण गोलंदाजाचा मागचा पाय, त्याचा हलकासा स्पर्श जरी या लाईनला झाला तरी नो बॉल दिला जातो. का आपण या पंचांची आणि या खेळाडूंची चर्चा करतो, त्यांचं कौतुक करतो? त्याचं उदाहरण क्रिकेटमधील हा दुर्मिळ नो बॉल. जवळपास 14 ते 18 प्रकारचे नो बॉल क्रिकेटच्या मैदानावर वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये दिले जातात आणि हा एक दुर्मिळ नो बॉल. नाना नाईक यांचा इशारा येतोय. हुकचा फटका डीप फाईन लेगच्या दिशेने, अगदी माडाच्या कवाळ्याच्या पायलाडी. सरपंच चषक षटकार. थँक्यू. यापूर्वीच्या षटकाराचं रूपांतर आमच्या प्रेक्षकाने झेलामध्ये केलं होतं, ज्यासाठी थंडाची बॉटल. मात्र यावेळेचा षटकार जर झेलायचा झाला असता तर मला वाटतं त्या माडाच्या कवाळ्यात जाऊन बसावं लागलं असतं. काय सुंदर फटका खेळलाय, कौतुक करावं लागेल शरदचं. ओमकार बाद झाल्यानंतर गणेश माघारी परतल्यानंतर त्यांनी जबाबदारी घेतली. यावेळी वाईट बॉल, बॅटर पासून चेंडू लांब ठेवण्याचा प्रयत्न होता. खूपच चेंडू भरकट्ट ऑफस्टंपच्या बाहेर. थोडासा दबाव यश कावळेवर दिसतोय. पहिली ओव्हर त्याने नियंत्रित केली, 1 विकेट मिळवली होती, फक्त 9 धावांचा खर्च. यावेळी मात्र एका महागड्या षटकाच्या दिशेने 3 चेंडूमध्ये बऱ्याच धावा. यावेळी लोअर फुल टॉस, ड्राईव्हचा फटका डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे येतोय, फील्ड करतोय. कौतुक करावं लागेल या खेळाडूचं. मात्र खराब थ्रो.
बॅकअप नव्हता. नेमके डीप मिडविकेटचे क्षेत्ररक्षक काय करतायत, डीप स्क्वेअर लेग काय करतोय. या खेळाडूंना, क्षेत्ररक्षकांना मैदानावर गोलंदाजांचा पाठीराखा म्हटला जातो. याचं कारण गोलंदाजांच्या मागे त्यांनी पाठीराख्याप्रमाणे उभं राहणं गरजेचं असतं, बॅकअप करणं गरजेचं असतं. तो बॅकअप नव्हता, त्यामुळे एक धाव अजून वाढते. 4 चेंडूमध्ये तब्बल 19 धावांचा खर्च करतायत यश कावळे. महागडं षटक 10 चेंडू आतापर्यंत त्यांनी टाकलेत, 28 धावा खर्च केल्यात, एकूण धावसंख्या वधारली 76. पुन्हा एकदा नो बॉल. यश कावलेमध्ये जणू काय अर्शदीप संचारलाय. ज्याप्रमाणे भारतीय संघासाठी गोलंदाजी करताना ऐन मोक्याच्या क्षणी नो बॉल आणि वाईट बॉल टाकताना वारंवार आपल्याला अर्शदीप दिसतो, त्याचप्रमाणे यावेळी पुन्हा एकदा तोच नो बॉल. ही खूपच खराब गोलंदाजी. यश, या गोष्टीवर आपल्याला लक्ष द्यावं लागेल. ज्यावेळी आपण लेफ्ट हँड ओव्हर द विकेट गोलंदाजी करतो त्यावेळी आपल्याला यष्ट्यांच्या जवळून गोलंदाजी करावी लागेल. क्रीजच्या कोणात न जाण्याचा प्रयत्न करावा लागेल. 2 वेळा आपण रिटर्न क्रीजच्या लाईनला मागच्या पायाचा स्पर्श करताय, ही खराब गोलंदाजी. यावेळी सुद्धा त्याच दिशेने गेले होते, अगदी थोडक्यात बचावलेत. प्रीटच्या चेंडूवर पुन्हा एकदा सर्वेशचा झेल टिपला जातोय, मात्र नाबाद राहतील सर्वेश. आज सर्वेश येतानाच मला वाटतं नशीब सोबत घेऊन आलेत. नशिबाचा गंडा त्यांनी जणू काय गळ्यात बांधलाय, नशिबाचा टिळा लावलाय, नशिबाचा नाश्ता केलाय. 81 धावा, 81. 6व्या षटकातील शेवटचा बॉल. बॅकफुट पंच कव्हरच्या दिशेने रूम बनवली, जागा मिळवली. नोमॅन्स लँड मध्ये चेंडूचा प्रवास होतोय. सरपंच चषक चौकार. खेळ समाप्त होतोय 6 षटकांचा आणि 6 षटकाच्या समाप्तीनंतर 3 गड्यांच्या मोबदल्यात धावा होत आहेत 85. ऐकूया डीजे मसूरकर आणि पाहूया ऍक्शन रिप्ले. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. रेडीगावचे माजी सरपंच अनंत कांबळे साहेब यांचं मैदानावरती आगमन होते. सर, तुमचं खूप खूप स्वागत. या स्पर्धेदरम्यान आपल्याला विनंती असेल आपण या आमच्या मुख्य व्यासपीठावरती विराजमान. तसेच सीबर्ड्स रेडी संघाचे देखील सर्व जयेश शिरोडकर साहेब यांचं देखील मैदानावरती आगमन होते. सर, तुमचं देखील खूप खूप स्वागत. या सरपंच चषक रेडी दरम्यान आपल्याला देखील विनंती असेल आपण या आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हा. धन्यवाद सर. सीबर्ड रेडी संघाचे मालक आमचे मित्रवर्य जयेश शिरोडकर, आपलं सुद्धा मनपूर्वक स्वागत. त्यांची टीम आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये दिसली होती, ज्या टीमबद्दल मगाशीच आपण बोलत होतो. उज्ज्वल भविष्य या टीमला सुद्धा आहे. त्याप्रमाणे पीके स्पोर्ट रेडी हा व्यावसायिक संघ क्रिकेटच्या मैदानावर मोठ्या स्पर्धांमध्ये दिसतो. 6 षटकांची समाप्ती, 85 हा धावफलक. एका बाजूने आरवली, दुसऱ्या बाजूने हंसिका स्पोर्ट रेडी निरवडे. एका बाजूने आरवलीच्या वेतोबाचा आशीर्वाद, दुसऱ्या बाजूने रेडीच्या गणपती बाप्पाचा आशीर्वाद. हे दोन्ही निसर्ग संपन्न गाव, दोन्ही गाव सांस्कृतिक क्षेत्र म्हणून ओळखले जातात, आध्यात्मिक क्षेत्र म्हणून प्रचलित आहेत. दोन्ही देवस्थानांची वेगवेगळी वैशिष्ट्ये. एका बाजूने स्वयंभू द्विभुज गणपती बाप्पा, दुसऱ्या बाजूने जागृत देवस्थान आरवलीचा वेतोबा, ज्याला नवस केला जातोय चामड्याच्या चपलांचा सुद्धा. त्याची सुद्धा एक वेगळी कथा. आरवलीचा वेतोबा हा कोणी एकेकाळी फणसाच्या वृक्षापासून बनवला जायचा आणि त्यामुळेच अजूनही आरवली गावामध्ये घरासाठी, पाटासाठी फणसाचं लाकूड वापरलं जात नाही. ती श्रद्धा अजूनही आरवली वासियांनी जपून ठेवली. त्या आरवली गावचा आरवलीश्वर आरवली संघ. शेवटचे 12 चेंडू या इनिंगचे बाकी. विघ्नेशचा पहिला चेंडू, कॅचिटचा कॉल होता, मात्र चेंडू क्षेत्ररक्षकापासून खूपच लांब. 38 सर्कलमध्ये बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने एक सिंगल मिळेल. सर्वेश आतापर्यंत 3 जीवदानं त्याला मिळालीत. 2 वेळा नो बॉलवर तो बाद झालाय. प्रीट होती, एका वेळी त्याचा सोपा झेल सोडलाय. 3 जीवदानांचा राजा सर्वेश. 6 चेंडूमध्ये 12 धावा स्ट्रायकर एंडवर. शरद नॉन स्ट्रायकर एंडवर 8 चेंडूमध्ये 17 धावा. बॉलिंग मार्कवर विघ्नेश. पहिल्या चेंडूवर एक सिंगल खर्च. इनिंगचे अजूनही शेवटचे 11 चेंडू बाकी. 13.95चं करंट रन रेट. 110 पार जाण्याचा इरादा असेल या पहिल्या मॅचमध्ये. स्लोअर 1 गती परिवर्तन. वायडी शिवारकर ऑफस्टम्पच्या बराच बाहेर. सर्वेश सज्ज राहिले होते. ज्याप्रमाणे बेसबॉलचा खेळाडू पाय रोवून घट्ट उभा राहतो फुलटॉस साठी. निर्धाव चेंडू, डॉट बॉल. धावसंख्या होते 86. यावेळी थोडेसे सफल झाले होते, थोडेसे बाहेर आले होते.
मात्र अजून थोडं बाहेर येणं गरजेचं होतं. सर्वेश नाईक या क्रीजमध्ये काय एवढे रुतून बसले हा प्रश्न. थोड्याशा ज्यावेळी चेंडूचा टप्पा आपल्यापर्यंत येत नाही तेव्हा बॅटरला त्या चेंडूच्या टप्प्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न करावा लागेल. सलग दुसरा डॉट बॉल विघ्नेश कडून स्थिरावली. धावसंख्या 86. सर्वेश यावेळी पुढे सरकतोय. चेंडू फुल टॉस बनवतोय. चेंडूच्या अगदी मधोमध प्रहार करतोय. बॅटचा सीमारेषा पार. सरपंच चषक. कौतुकास्पद झालंय. त्याच ठिकाणी झेल सुटला होता मात्र सर्वेशचा चौकार अडवला जातोय. 2 धावा मिळतील सर्वेशसाठी. धाव फलक वधारतोय. 94 धावा. 94. सर्वेश स्ट्रायकर एंडवर चेक केला जातोय. तिसऱ्या पंचांकडे ऑफिशियल रिव्ह्यू. उत्तम मोठे यांचा इशारा येतोय. उत्तम मोठे यांचं एक वेगळं वैशिष्ट्य होतं. या तिन्ही खेळाडूंची वैशिष्ट्य आहेत मित्रांनो. उत्तम मोठे यांना जेव्हा जेव्हा जीवदान मिळालं त्या प्रत्येक वेळी त्यांनी मैदानावर अर्धशतक ठोकलंय. जवळपास 16 पेक्षा जास्त हाफ सेंचुरी त्यांच्या नावावर आहेत. आणि कणकवलीच्या मुंडेश्वर मैदानावर तर 4 सलग हाफ सेंचुरी त्यांच्या नावे. स्क्वेअर लेगच्या दिशेने दिसतात नाना नाईक. अगदी 2 वर्षापूर्वीपर्यंत नाना नाईक सिंधुदुर्ग जिल्ह्याचं क्रिकेट खेळत होते. मोठमोठ्या स्पर्धांमध्ये अनेक स्पर्धा या खेळाडूने गाजवल्यात. नाना नाईक आणि किशोर भगत या जोडीने अनेक स्पर्धांमध्ये नाबाद राहून विजयाचं लक्ष्य पार केलंय. तीच जोडी आणि त्यांच्या समवेत किशोर सर सेव्ह केला होता. त्यानंतर सर्वेशचा फटका. मिडॉनच्या दिशेने एक सिंगल. थोडासा फंबल. त्याचं रूपांतर दुहेरी धावेत. सात षटकांची समाप्ती आणि पहिली बॅटिंग. हंसिका स्पोर्ट रेडी निरवडे संघ धावा जमवतोय. 96 96 धावा. या 2 पंचांच्या सोबत जे तिसरे पंच दिसत आहेत किशोर भगत सर यांची तर बरीच वैशिष्ट्य आहेत. आज मैदानावर सगळेच खेळाडू अगदी स्पोर्ट्स शूज घालून स्पाइक्स घालून दिसतात. मात्र आपल्या उमेरीचा सगळा काळ आयुष्यभर फक्त आणि फक्त पॅरागॉनचं स्लीपर घालून जे क्रिकेट खेळले ते किशोर भगत. किशोर भगत आणि यांचं आणखी एक वैशिष्ट्य होतं म्हणजे सरळ बॅट घेऊन षटकार मारणारे बरेच खेळाडू तुम्ही पाहिले असतील. पण ती बॅट ज्या ठिकाणी बॅटचा त्रिकोण असतो, बॅटचा मागचा भाग असतो, तो भाग पुढे ठेवून षटकार मारणारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमात्र खेळाडू म्हणजे किशोर भगत. हा पराक्रम सुद्धा अनेक वेळा त्यांनी केलाय. बऱ्याच मोठमोठ्या खेळाडूंविरुद्ध त्यांनी तो फटका खेळलाय, सजवलाय, यशस्वी केलाय. हा फटका सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा हा फटका अजून कोणी खेळला नाहीये. युसुफ, हे आव्हान असेल. इंटरनॅशनल लेवलला हा फटका कोण खेळेल? किशोर भगत यांचा आदर्श ठेवून शेवटचं षटक बॉलिंग मार्कवर ऋषी. 97 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. ऋषी समोर मोठ्या फटक्याचा प्रयत्न होता. बॅटची स्निक घेते. चेंडू जातोय अनूपच्या दिशेने. चौथ्या विकेटचं पतन. सत्त्याण्णव धावा 4 विकेटचं पतन. शेवटच्या षटकातील पहिला चेंडू समाप्त होतोय. ऋषिकेश कुडव 14 धावा या 7 चेंडूमध्ये. 2 ऐतिहासिक गावचे 2 दर्जेदार संघ एकमेकांच्या समोर दिसत आहेत. आरवलीश्वर आरवली आणि ए स्पोर्ट आरवली. या आरवली गावातून 2 संघ सध्या व्यावसायिक क्रिकेट बऱ्यापैकी खेळत आहेत. खास करून पीटरचं नाव सुद्धा घ्यावं लागेल, ज्याचा संघ पहिल्या दिवशी आपण पाहिलाय, काल पाहिलाय, जो उद्या संघ दिसेल. यावेळी पॉइंटच्या दिशेने फील्ड केला जातोय. सेव आहे. या चौकारासाठी तिसऱ्या पंचांकडे जायची गरज नसेल. रनआउट मात्र होत आहेत नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेने. 2 धावा या चेंडूवर धावा होत आहेत. 99.
जल्लोष सरपंच चषकाचा. आणि इनिंग ब्रेकमध्ये आपल्याला युसुफ आवटी यांचं गाणं ऐकायला मिळेल. युसुफ यावर्षी आमच्या घरातला गणपती बाप्पाचा गणेशोत्सव सुद्धा युसुफच्या आवाजात युसुफने सजवला आहे. थँक्यू युसुफ. खूप सुमधुर गाणी या वर्षाच्या गणेश उत्सवाच्या निमित्तानं युसुफची सुद्धा आम्हाला ऐकायला मिळाली, अगदी त्याच्यासोबत बसायला मिळालं. आणि थंडर ट्रॉफीमध्ये सुद्धा युसुफचा आवाज मैदानावर आपण ऐकला आहे. तो युसुफ यानंतर इनिंग ब्रेकमध्ये आपल्यासाठी येईल एक सुमधुर गीत घेऊन. 99 धावा, इनिंगचे 4 चेंडू बाकी. रेडीगावचा सुमधुर आवाज. नाना पेडणेकर सुद्धा मान्यवर कक्षामध्ये आहेत. नाना, या स्पर्धेच्या निमित्तानं समालोचन कक्षात आपलाही आवाज यावा अशी आपल्या चाहत्यांची अपेक्षा आहे, आमची सुद्धा अपेक्षा आहे. 2 षटकांसाठी तरी नानाचा आवाज आपण ऐकणार आहोत. नाना, यानंतर आपल्याला यायचं आहे, समालोचनासाठी तयार राहायचं आहे. कारण पेशंटला गोळ्या देता देता इंजेक्शन टोचता कदाचित नाना समालोचन थोडासा विसरलाय. ज्याप्रमाणे नवनिर्वाचित तुळसगावचे पंचायत समिती सदस्य शंकर खारे समालोचनापासून थोडेसे लांब गेलेत. पण नाना, आज या आपल्याच गावात पुन्हा एकदा आपला आवाज ऐकायला यावा ही अपेक्षा आहे. 3 चेंडू इनिंगचे बाकी. धावसंख्या होते 99. आजच्या दिवसातील सर्वोच्च धावसंख्येच्या दिशेने वाटचाल होते. हंसिका स्पोर्ट रेडी निरवडे टीमची. आरवलीश्वर आरवली संघ दुसऱ्या इनिंगमध्ये हा संघ सुद्धा पलटवार नक्की करेल. कारण 2 तगडे संघ एकमेकांच्या समोर, पारंपरिक प्रतिस्पर्धी ज्यांना म्हटले जाते. या दरम्यान रेडीगावचे सुपुत्र, आमचे मित्रवर्य, नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य, माजी सभापती जिल्हा परिषद सिंधुदुर्ग आदरणीय प्रितेश राऊळ यांचं मैदानावर आगमन होत आहे. प्रितेश राऊळ, आपलं सुद्धा अगदी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत सरपंच चषकाच्या निमित्तानं. प्रितेश, आपलं मनपूर्वक स्वागत आहे. एक मोठा विजय त्यांनी प्राप्त केलाय आणि अगदी थोड्या दिवसात याच मैदानावर सभापती चषक स्पर्धा भरवण्यात आली. तर ही मालवणी भाषा सात समुद्रापार दिली असे मालवणी समालोचक बादल सर आज आपल्या साथीला जोडले देखील गेलेत. आपण दुसऱ्या पाडावरकडे देखील जातोय. मॅचच्या दुसऱ्या इनिंग कडे देखील जातोय. पहिल्या इनिंग मध्ये चांगली बॅटिंग केली होती सर्वेश नाईकने, चांगला खेळ दाखवलं होतं. यावर्षीच्या अंगामध्ये चांगले खेळले देखील. वेगवान चेंडू त्याच्यावरती इथे मात्र आक्रमण केलंय. फुलर लेनचा चेंडू टाकलाय आणि त्याच्यावरती आक्रमण. बॉल चाललाय ओव्हर द रोप. षटकार 6 धावेसाठी. पहिला चेंडू अतिरिक्त शोल्डरचा वापर, त्याच्यावरती आक्रमण, डीप मिडविकेटच्या डोक्यावरून तो षटकार. सुरुवात चांगली केली आहे, करावीच देखील लागेल कारण का मोठ्या धावसंख्येचा पाठलाग. तब्बल 107 धावा बनवल्या गेलेत. पुन्हा एकदा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू, त्याच्यावरती आक्रमण, शॉर्ट ऑफ पुल, सक्सेसफुल पॉवरफुल हिटिंग साठी स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून षटकार 6 धावेसाठी. सिव्हिल इंजिनियर नवनीतजी परब सर यांचं देखील आगमन झाले. सर आपलं देखील सरसे स्वागत. षटकार आले पहिले 2 चेंडूवरती. या चेंडूवरती शॉर्ट ऑन पुल सक्सेसफुल झाला. ओहो, चांगला चेंडू. पिक करणं गरजेचं होतं. ती लाईन आणि ती पिक केली. पहिल्या 2 चेंडूवरती आक्रमकता दाखवली होती फलंदाजांनी आणि त्या 2 फटक्यांनी इथे जर पाहायला गेलं तर फलंदाजाचं ते मानसिक संतुलन बिघडलं होतं. कमबॅक करायचं होतं आणि त्यासाठी इथे एक डॉट चेंडू देखील येणं गरजेचं होतं. तो डॉट चेंडू आला आणि आत्मविश्वास वाढला. तर मला तर गोलंदाजा देखील ओहो, धीम्या गतीने चेंज ऑफ पेस, परिवर्तन गतीमध्ये आणि त्यानंतर एक डॉट चेंडू आलाय. चांगला चेंडू डिलिव्हर केला जातोय. सुरेख चेंडू आताला निश्चितच हलकासा टर्न बाहेरच्या दिशेने झाला चेंडू आणि याच चेंडूवरती डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळते. सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते, म्हणजेच वामन आणि त्याचबरोबर ऋषी ही सलामीची जोडी आहे. ऋषीच्या बॅटमधून वामनच्या बॅटमधून 2 षटकार पाहायला मिळालेत.
गणेश एक युवा स्टार काच खेळाडू, त्याच्या देखील नावाची चर्चा आहे, चांगली गोलंदाजी करतोय तो देखील या वर्षीच्या अंगामध्ये. ओहो, चांगला चेंडू डिलिव्हर केला जातोय, मिड विकेटला फटका केलाय, डीपला तोपर्यंत प्रोटेक्शन दिलं गेलंय, सिंगल आले धावफलकावरती. चांगला चेंडू डिलिव्हर केलाय. पहा, पहिले 2 चेंडूवरती 2 षटकार आले. त्याच वेळेला वाटलं होतं की इथे एक पहिल्या षटकामध्ये धावसंख्या चांगली रीतीने बनवली जाईल, परंतु त्यानंतर ज्या प्रकारे कमबॅक केलंय गोलंदाजाने, काबिल तारीफ आहे. कमबॅक करण्यासाठी तो अनुभव लागतो आणि तो अनुभव वापरला. जेवढा अनुभव आहे आणि तो अनुभव इथे मात्र वापरत असताना आत्मविश्वास जागृत झालाय, हे देखील महत्वाचं आहे. ओहो, चांगला चेंडू फुलरलिनचा आकारपेच्या साईने फटका, ड्राईव्ह केलाय, एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हरच्या मध्ये आणि त्यानंतर डॉट चेंडू देखील आलाय. चांगला चेंडू. पहा, या सुरुवात जर पाहायला गेलं तर फुलरलिनच्या चेंडूने केली, त्याच्यावरती षटकार. दुसरा चेंडू शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू, त्याच्यावरती आक्रमकता दाखवली, त्यामध्ये वेग नव्हता आणि त्या चेंडूला चांगल्या रीतीने पिक केल्यानंतर षटकार पाहायला मिळाला. त्यानंतर बॉल चांगल्या प्रकारे डिलिव्हर केले गेले. आतापर्यंत जर पाहायला गेले तर पहिल्या षटकाचा केस संपुष्टात आलाय आणि या पहिल्या षटकामध्ये फक्त 13 धावा, पहिल्या 2 चेंडूवरती 12 धावा येऊन सुद्धा इथे 13 धावांचं षटक, काबिल तारीफ गोलंदाजी. निखिलजी गावडे सर, आपण आपल्यापर्यंत आवाज जात असेल तर यायचा. आपण जे जेल टिपले त्याच्यावरती ते बक्षीस आहे, गोट्या राणे सर यांच्या माध्यमातून आपल्याला बक्षीस दिले जाते. निखिल सर यायचंय आपण. ओहो, सर्वेश नाईकचं देखील स्वागत केलंय. स्वॅग से करेंगे सबका स्वागत म्हणत इथे बॅटिंग केली जाते. वामनेच्या बॅट म्हणून अजून एक शानदार स्ट्रोक पाहायला मिळतोय डाऊन द ग्राउंड. तो षटकार पाहायला मिळालाय. चूक ज्या गोलंदाजाने पहिल्या षटकामध्ये केली होती, गणेशने ज्या प्रकारे सुरुवात केली होती फुलर लेनचे चेंडू टाकून, तीच चूक इथे मात्र सर्वेश नाईकने देखील केली. या वर्षीच्या अंगामध्ये त्याच्या नेतृत्वाची देखील चर्चा होते. चांगलं नेतृत्व पाहायला मिळते. आज आपल्या संघासाठी, आपल्या घरच्या संघासाठी ते नेतृत्व गुण दाखवा देखील लागतील. कमबॅक करायचंय त्याला देखील, परंतु वामनचं कौतुक करावं लागेल. 107 धावांचा पाठलाग करायचा आहे. ओहो, हा चेंडू अतिरिक्त शोल्डरचा वापर, त्यानंतर एक्स्ट्रा स्वरूपामध्ये धाव आली, म्हणजे धावसंख्या वाढणार आहे. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 20 धावा. चांगला स्टार्ट दिला आणि त्या संघ सहकाऱ्यांच्या मनामध्ये ती भावना निर्माण केली, आपण जिंकू शकतो. ओहो, चांगला चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर रिझर मध्ये फटका केलाय, डीपला प्रोटेक्शन देण्याचा प्रयत्न केलाय, सिंगल आले, डबलचा विचार केला होता परंतु थांबवले ते विचार आणि सिंगल आले. तोपर्यंत चांगली इथे मात्र बॅटिंग पाहायला मिळते. कौशल्यपणा लावलाय आणि ते कौशल्य गुण दाखवण्याचा प्रयत्न हे दोन्ही खेळाडू करतायत आणि मेन म्हणजे काय, संयम राखणं हे देखील गरजेचं आहे आणि ते राखलं जातं. यशाच्या शिखरावरती पोहोचण्यासाठी तो संयम तुम्हाला महत्वाचा असतो आणि तो संयम राखलाय. ओहो, या चेंडूवरती एक्स्ट्रा कव्हरला इथे मात्र फटका खेळण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर जर पाहायला गेलं तर एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफ मध्ये फटका केला, सिंगल तोपर्यंत ऍड झाली. मिस टाइम स्ट्रोक होता. थोडस जर पाहायला गेलं तर हलकासा बाउन्स आणि त्याच बाउन्स वरती थोडस जर पाहायला गेलं तर लेट बॅट केले. वामन कावळेंच्या प्रत्येक षटकारासाठी, या नंतरच्या प्रत्येक षटकारासाठी प्रितेश सर यांच्या माध्यमातून 200 रुपयाचा कॅश प्राइज असेल. चांगली बॅटिंग करतायत आणि प्रेक्षक देखील प्रोत्साहन देतात, हे देखील महत्वाचं आहे. ओहो, या चेंडूवरती आसमानी टोला आणि हा फटका फसलाय का? हो, फटका फसलाय. इथे मात्र लॉंग ऑफला झेल टिपला जातोय. फलंदाज बॅक टू द पेवलेन. ही लालसा दिली होती प्रेक्षकांनी आणि त्या लालसेला थोडेसे बळी पडलेत, परंतु इथे मात्र प्रयत्न चांगले होते, सुरुवात चांगली करून दिले. परंतु सुरुवात चांगली जरी झाली असेल तरी आपल्याला शेवट आज चांगल्या रीतीने करायचा असतो. संयम राखायचंय, सातत्य राखायचंय, ते राखलं जाईल का हे देखील पाहायचंय. सुमधुर संगीत ऐकूया, मॅच कडे येऊया.
थँक्यू डीसी. धावसंख्या आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 22 या फलकावरती लागले जात आहेत. दुसरं षटक प्रगती पथावरती आहे. सर्वेशने कमबॅक करण्याचा प्रयत्न केला. पहिल्या चेंडूवरती षटकार आला आणि चौथ्या चेंडूवरती ती विकेट महत्वाची होती, ती वामन कावळीची ती विकेट महत्वाची आणि महत्वाच्या क्षणाला आली. बॅटिंगसाठी आता मात्र न्यू पार्टनर मैदानाच्या आतमध्ये प्रणय बाकर तो देखील पाहायला मिळतोय. एक चांगला स्टारकास्ट खेळाडू तो देखील आहे. ग्रामीण पटलावरती सातत्याने चर्चेमध्ये हे देखील नाव आहे. या चेंडूवरती फटका फसलाय. ट्राय करण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाने झेल टिपलाय. फलंदाज बॅक टू द पेवलेन. आपण सांगितलं होतं सर्वेश नाईक सध्याच्या घडीला त्याच्या नेतृत्वाने चर्चेमध्ये देखील आहे. फलंदाज इथे मात्र आल्या पावली माघारी. गोल्डन डकचा शिकार. अन्सिका स्पोर्ट्स यांच्याकडून बक्षीस आलंय. जर प्रीतम शिरोडकर, फक्त प्रीतम शिरोडकर यांनी जर झेल टिपला बाउंड्री लाईनच्या बाहेर तर त्यांच्यासाठी तब्बल 200 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. अन्सिका स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून पहा बक्षिसांची खैरात केली जाते. आज हे बक्षीस वाढेल देखील आपल्यासाठी. एक झेल टिपायचं 200 रुपये आपण घेऊन जायचंय म्हणजे आजचा रोज आपला पडणार आहे आणि त्याचबरोबर थंडा बॉटल देखील असणार आहे. म्हणजेच धनलक्ष्मी बरोबरच आपल्याला गारवा देखील अनुभवता येणार आहे या एका जेलवरती. आपण मॅच कडे देखील जातोय. मॅच चांगली रंगली. 107 धावांचा पाठलाग करायचा आहे. 22 बनवले गेले. तर चांगला स्टार्ट मिळाला होता परंतु त्यानंतर रोखण्याची किमया साकारली. सर्वेश नाईक एक सर्वोत्तम गोलंदाज. याच गोलंदाजाने जर पाहायला गेलं तर दिनेश गावकर मित्रमंडळाच्या स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलर आणि त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर मालिका वीराचा किताब आपल्या नावावरती केलेला गोलंदाज. चर्चा यांचे देखील नावाचे नेतृत्व गुण सिद्ध केलेत. पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध करत असताना ओहो चांगला चेंडू आहे. या चेंडूवरती बॅटची हलकीशी काढा आणि त्या झाली असती तर याच चेंडूवरती हॅट्रिक देखील पाहायला मिळाली असती. आतापर्यंत 2 हायफाय झालेत. हॅट्रिक झाले का निश्चितच पाहावं लागेल. या स्पर्धेदरम्यान अजून देखील हॅट्रिक झालेलं नाहीये. मेडन षटक आपल्याला पाहायला मिळाले. या चेंडूवरती ती विकेट आली असती तर हॅट्रिक झाली असती जरूर. निश्चितच चांगली गोलंदाजी कमबॅक केल्या. पहिल्या षटकामध्ये धावा किती होत्या तर 13 होत्या. दुसऱ्या षटकामध्ये 9 धावा. म्हणजे आपल्याला सातत्य जे राखायचं होतं ते सातत्य राखलं गेलं नाहीये आणि म्हणजेच काय तर आपण कुठेतरी अधोगतीला जात आहे. अधोगतीकडे जायचं नाही, आपल्याला प्रगतीकडे जायचंय. तर प्रगती करायची असेल तर सातत्य महत्वाचं आहे. 2 षटकाचा खेळ संपुष्टात 2 षटकामध्ये आले. आतापर्यंत 22 धावा म्हणजे जिंकण्यासाठी आवश्यकता कितीची आहे हे देखील पाहावं लागेल. 86 ची आवश्यकता अजून देखील असणार आहे. 36 चेंडू 86 धावा अजून देखील आपल्याला बनवायचे. मॅच जबरदस्त रंगली. ओहो काय फटका केलाय, जबरदस्त फटका केला आणि याच बरोबर लॉंग ऑफला बेदलाय. षटकार आलाय. 6 धावींसाठी हा वार केलाय. थँक्यू डीसी. निश्चितच काय फटका केला. आता मात्र जर पाहायला गेलं तर लॉंगॉनला बेदायचं होतं आणि त्यानंतर क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून झालेली चूक आणि या चुकीचं रूपांतर या चौकारामध्ये देखील झालंय. 4 धावा या संघाच्या खात्यामध्ये जोडल्या जातात. या 4 धावा पराभवाचं कारण ठरतील का हे देखील पाहायचंय, कारण का संधी मिळाली फलंदाजाला. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 32 धावा फलकावरती.
सुरुवात चांगली केली होती वामन यांनी, परंतु त्यानंतर पडझड झाली. पुन्हा एकदा पार्टनरशिप बिल्डअप करण्याचा प्रयत्न. ओहो, इथे जर पाहायला गेलं तर ड्राईव्ह करायचा होता, कव्हर्सला खेळायचा होता, परंतु जर पाहायला गेलं तर बॅटची हलकीशी काळा आणि त्यानंतर इथे सिंगल धाव फलकावरती ऍड झाली. तर तिसरा फलकावरती वेगात टाकलाय. वेगाबरोबर जर पाहायला गेलं तर अचूकता नाहीये आणि म्हणूनच एक्स्ट्रा स्वरूपामध्ये धाव आहेत. मी म्हणेन चांगला निर्णय घेतला होता. थोडस उजवेशीच्या बाहेर ठेवायचा होता, कारण की आपल्याला रेंज पासून वाचायच्या फलंदाजा आणि त्यासाठी तो उत्तम पर्याय निवडला देखील होता, परंतु थोडस उजवेशीच्या बाहेर. हा चेंडू पाहायचंय. या चेंडूवरती एक्स्ट्रा धावा असतील का? एक्स्ट्रा धावा जरूर असतील पाहायचंय. तिसऱ्या पंचांकडे धावा घेतला जातोय. नो चेंडू आहे का हे देखील पाहिलं जाईल. एक्स्ट्रा स्वरूपामध्ये धावा येतील. एक्स्ट्रा स्वरूपामध्ये धावा म्हणजे धावसंख्या आता मात्र वाढणार आहे. धावसंख्येचं टोटल. ओहो, या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर फटका फसलाय आणि त्यानंतर झेल टिपला जातोय. फलंदाज बॅक टू द पेवलेन, संघाला बसलेला अजून एक धक्का. धक्का क्रमांक 3. तीन विकेट आले. धावसंख्या आतापर्यंत 35 फलकावरती लागले जात आहेत. 35 जिंकण्यासाठी अजून देखील 73 धावांची आवश्यकता. या मॅच मध्ये न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. तन्मय यांची देखील वर्णी लागली. त्यांना देखील आता स्वतःला सिद्ध करायचंय. ही मॅच महत्वाची आहे आणि या मॅच मध्ये आपल्याला सुरुवात ही विजयापासून जर करायची असेल तर ही मॅच जिंकण्यासाठी प्रयत्न देखील तशाच प्रकारे करावे लागतील. विजयाचं जर स्वप्न पाहिलं असेल तर ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला या मैदानाच्या आतमध्ये लढावं देखील लागतं. जर लढलाच नाही तर पराभव निश्चित आहे. ओहो, चांगला चेंडू वेगात टाकलाय. त्यानंतर जर पाहायला गेलं तर स्ट्रेट मिडॉनला इथे मात्र फटका. सिंगल आले तोपर्यंत सिंगलने धावसंख्या वाढणार आहे. 36 या धाव फलकावरती लागले जात आहेत. 36 धावा, 108 धावांचा आपल्याला पाठलाग करायचा आहे. करंट रन रेट 12. या चेंडूवरती पुन्हा एकदा मिड विकेटला फटका केला जातोय. त्यानंतर सिंगल येथे डीपला इथे मात्र प्रोटेक्शन दिले जाते आणि त्यानंतर धावसंख्या वाढते. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 37 धावा फलकावरती लागले जात आहेत. 3 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय आणि या 3 षटकामध्ये 37 धावा फलकावरती लागले जात आहेत. म्हणजे जिंकण्यासाठी अजून देखील 30 मध्ये 71 ची आवश्यकता आहे. 30 मध्ये 71 बनवल्या जाऊ शकतात. आपण अशा धावसंख्येला चेस होत असताना पाहिलंय, परंतु त्यासाठी एक पार्टनरशिपची गरज आहे. ती पार्टनरशिप येईल का हे देखील पाहिजे. तोपर्यंत सुमधुर संगीत आपण ऐकतोय. डीजे थँक्यू डीजे, थँक्यू. 3 षटकामध्ये आतापर्यंत 37 धावा फलकावरती लागले जात आहेत.
37 धावा या फलकावरती. मित्रांनो लक्षात ठेवा, लहानशी मुंगी देखील आपल्याला एक गोष्ट शिकून जाते. पडली तरी ती थांबत नाही, 10 वेळा अपयश आले तरी ती हार मानत नाही. ओझं किती मोठं असलं तरी ती उचलते, कारण का तिच्या पावलांमध्ये जिद्द असते, ती भीती नसते. आज आपल्याला देखील तेच करावं लागेल. या मैदानावरती आज जिंकायचं असेल तर मनातील भीती बाजूला काढायला लागेल आणि पावलांमध्ये ती जिद्द आहे ती दाखवावी देखील लागेल. छोटीशी मुंगी जर आपलं ध्येय उद्दिष्ट पूर्ण करत असेल तर आपल्याला देखील ते ध्येय उद्दिष्ट पूर्ण करू शकतात. तो विश्वास आपल्यामध्ये जागृत करावा लागेल. शॉर्ट पिच मध्ये चेंडू, त्याच्यावरती आक्रमण, थोडासा अवे फ्रॉम द बॉडी, दूरवरून खेळला आणि नतीजा इथे विकेट आली आहे. जर प्रॉपर टायमिंग झालं असतं, बॉल पर्यंत पोहोचले असते तर इथे विकेट आली नसती, षटकार आला असता. आणि चूक झाली आणि त्यानंतर विकेट देखील आली. विकेट नंबर 4. 4 विकेटच्या मोबदल्यावरती धावसंख्या आतापर्यंत 37. टीजे थँक्यू डीजे. ओहो, हा चेंडू देखील एक्स्ट्रा धावेसाठी इथे मात्र फेकला जातोय. त्यानंतर रिव्ह्यू घेतला, तो रिव्ह्यू सक्सेसफुल होईल का हे देखील पाहावं लागेल. तिसऱ्या पंचांकडे धावा घेतला जातोय. आणि आपण योग्य ते वेळी योग्य निर्णय घेणं गरजेचं असतं आणि तो निर्णय घेतला. फेअर डिलिव्हरी, तिसऱ्या पंचाचा निर्णय आला. इट्स अ फेअर डिलिव्हरी. निश्चितच पंचाने देखील क्षमा मागितली, त्यांनी देखील सांगितलं नजर चुकीतून गोष्टी होत असतात. नसिंग डाव द विकेट, फटका सजवलाय, लॉंग ऑनला भेदायचा आहे. भेदण्याचा प्रयत्न केला जाईल का? हो, प्रयत्न केलाय. बॉल चाललाय ओव्हर द रोप, षटकार 6 धावेसाठी. फटका खेळलाय, ताकदवर फटका पाहायला मिळाला. आत्मविश्वासाचा जो वार होता षटकारांसाठी. टीजे थँक्यू डीजे. धावसंख्या आतापर्यंत 43. कोणीतरी म्हटलं देखील आहे, लहान प्रयत्नांची बेरीज मोठं यश घडवते. ओहो, लहान लहान प्रयत्न करावे लागतील. या चेंडूवरती एक्स्ट्रा स्वरूपामध्ये धाव आली आहे, धावसंख्या वाढतीये. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 44 धावा फलकावरती लागलेत. प्रयत्न तर चालू आहेत आणि या प्रयत्नामध्ये फक्त यशाचं शिखर गाठणं बाकी राहिलंय. अजून देखील यशाचा डोंगर आपल्याला पार करायचा आहे. निम्मा पल्ला तर आपण पार केलाय, परंतु अजून निम्मा पल्ला पार करायचा आपल्याला. ओहो, चेंज ऑफ पेस, परिवर्तन, चातुर्य दाखवले गोलंदाजाने. त्या चातुर्याची आवश्यकता देखील होती, कारण का गानागानी वार केला होता. त्या वाराला इथे मात्र प्रत्युत्तर द्यायचं होतं आणि ते उत्तर इथे मात्र चांगल्या रीतीने दिलंय. चेंज ऑफ पेस, परिवर्तन, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ दाखवले इथे मात्र गोलंदाजाने. पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस, परिवर्तन, गतीमध्ये फ्लाइट दिली आणि त्यानंतर त्या फ्लाइट मध्ये बसवलं आणि पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर, म्हणजेच डग आउट मध्ये. बॅक टू द पेव्हलियन. थँक्यू डीसी. धावसंख्या आतापर्यंत 44 फलकावरती लागले जात आहेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत.
विघ्नेश मैदानाच्या आतमध्ये विघ्न दूर करण्यासाठी ते देखील आले आहेत आणि विघ्नेशला इथे या मॅच मध्ये कमबॅक करून द्यायचं आपल्या संघासाठी. धावसंख्या आतापर्यंत 44 धावा फलकावरती, 64 ची आवश्यकता अजून देखील आहे. विकेट आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 5 विकेट म्हणजे निम्मा संघ गारद झालाय. इथून पुढे लढायचंय, स्वराज्य राखायचं आपलं. यशवंत गड देखील सांगतोय आज लढावं देखील लागेल, कारण का आपल्याला सुपर 8 ची फेरी गाठायची तर लढल्याशिवाय पर्याय नाहीये. हो, चांगला चेंडू इथे मात्र स्लाइस करण्याचा प्रयत्न, कव्हर पॉइंट आणि त्याचबरोबर पॉइंटच्या मध्ये फटका, तोपर्यंत सिंगल धाव फलकावरती ऍड झाली आहे. धावसंख्या वाढती आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 45 म्हणजे इटमान कामगिरी आपण केली. इथून पुढे सर्वोत्तम कामगिरी करायची. 4 षटकांचा खेळ इथे मात्र संपुष्टात. 4 षटकामध्ये 45 बनवलेत, म्हणजेच जिंकण्यासाठी येणाऱ्या 4 षटकामध्ये म्हणजे 24 चेंडूमध्ये आपल्याला आवश्यकता 63 ची देखील असणार आहे. 24 चेंडू 63 धावा. चार षटकांचा खेळ संपुष्टात. 4 षटकांमध्ये आतापर्यंत बनवले गेलेत 45 म्हणजे 63 धावांची आवश्यकता आहे. आणि ते बॅटिंग टीमने योग्य त्या वेळेला पॉवर प्ले घेतला आणि या पॉवर प्ले मध्ये धावा कमी इथे मात्र राखायचे, त्यासाठी इथे सर्वेश नाईकने देखील जबाबदारी घेतली. ही मॅच महत्वाची आहे, त्याला देखील माहिती आहे या षटकामध्ये जर धावा आल्या तर अपोजिट संघ कमबॅक करणार आहे आणि त्यांना इथे मात्र कमबॅक करून द्यायचं नाहीये. बॅकफुट वरती ढकललंय तर अजून कसं ढकलता येत यासाठी तो प्रयत्नशील असेल. याच गोलंदाजाने या आधीच्या षटकामध्ये 2 विकेट देखील मिळवले होते आणि अपोजिट संघाला बॅकफुट वरती ढकलण्याचं काम त्यांनी मजबूत रीतीने केलं होतं. या षटकामध्ये अपोजिट संघाला पुन्हा एकदा रोखण्यासाठी तो देखील सज्ज झालाय. शॉर्ट पिचवर चेंडू, या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर पुन्हा एकदा स्लाइस करायचं होता. फटका जर पाहायला गेला तर जागेवरनं केलंय, बॉल पर्यंत पोहोचलं नाहीयेत आणि म्हणूनच आज चेंडू देखील डॉट आलाय. पॉवरप्लेचं षटक आपण कशासाठी घेतलंय तर पॉवरफुल हिटिंग साठी घेतलंय. त्यासाठी आपल्याला मजबूत इराद्याने बॅटिंग करावी लागेल. टॅप केलंय समोरच्या दिशेने, म्हणजेच हो चुकी झाली इथे मात्र समोरच्या दिशेने. स्ट्रेट मिड ऑनला इथे मात्र चुकी झाली. त्यानंतर बॅकअप साठी क्षेत्ररक्षक होते लॉंगॉनला, तोपर्यंत सिंगल आले. सिंगलने धावसंख्या वाढते, धावसंख्या 46 म्हणजे अजून देखील 62 ची आवश्यकता या मॅच मध्ये. जसजसे डॉट चेंडू येणार प्रेशर फलंदाजी करणाऱ्या टीम वरती आहे. हो, चांगला चेंडू हलक्या तरी पुश केलं जाते. कव्हरला इथे मात्र फटका केलाय, सिंगल आली आहे. सिंगल डबलचा खेळ नाही राहिलाय आता. आता मात्र आक्रमण करायचे आहे, त्यासाठी आपण पॉवर प्लेच्या षटकाचा वापर केलाय आणि पॉवर प्लेचं षटक आपल्याला पॉवरफुल हिटिंग साठी देखील वापरायचंय, परंतु ते करत नाहीयेत का तर गोलंदाजी चांगली होते. कौतुक एक गोलंदाज देखील करणं गरजेचं आहे. ज्ञानेश्वरी केळकर सर यांचं देखील आगमन झालंय. सर आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. कोकण रेल्वे कर्मचारी ते देखील आहेत. सर आपलं देखील सहर्ष स्वागत. ओहो, या चेंडूवरती बॅटचाल केशी काढा, संधी निर्माण झाली होती अजून एका फलंदाजाला डगआउटचा रास्ता दाखवण्याची, परंतु ती संधी उकले. यष्टी रक्षकाने थोडीशी चूक केली. नाराज असतील सर्वेश नाईक, परंतु ते देखील सांगतायत मी पुन्हा एकदा संधी निर्माण करून देतो, ती माझ्यामध्ये क्षमता आहे. शॉर्ट पिच मध्ये चेंडू, मी सांगितलं होतं आप पुन्हा एकदा संधी निर्माण करून देतो, परंतु फलंदाजामध्ये ती ताकद आहे आणि आता कमबॅक करून देणार तो देखील नाहीये. बॉल चाललाय षटकार 6 धावीसाठी. काऊ कॉर्नरला भेटल्यानंतर तो शानदार षटकार. 53 धावा फलकावरती, 55 ची आवश्यकता असणार आहे. चेंडू किती राहिलेत हे देखील महत्वाचं आहे. 19 चेंडू आणि 55 ची आवश्यकता. इथून पुढे मॅच जिंकली जाईल का प्रश्नचिन्ह आहे. ओहो, या चेंडूवरती फटका फसलाय. चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक जेल खाली. कॉर्नरच्या क्षेत्ररक्षकाने जजमेंट प्रॉपर इथे मात्र केलंय आणि बॉल पर्यंत खाली जवळपास पोहोचले आणि जेल टिपला गेलाय. फलंदाज बॅक टू द पेव्हिलियन. इझी.
या मैच मध्ये अरवली संघाला एकच सांगेल, मुश्किलों से भाग जाना आसान होता है, हर पहलू जिंदगी का इम्तिहान होता है, डरने वालों को मिलता नहीं कुछ जिंदगी में, लढने वालों के कदमों में जहान होता है. आज जर या आपल्या पायांवरती यशाला झुकवायचं असेल तर निश्चितच आपल्याला या मॅच मध्ये लढावं देखील लागेल. ही मॅच महत्वाची आहे आणि या महत्वाच्या मॅच मध्ये सुरुवात चांगली झाली होती, परंतु त्यानंतर पडझड झाली. पुन्हा एकदा आपण पराभवाच्या काळामध्ये ढकलला गेला. त्या पराभवाला आपल्याला विजयामध्ये कन्वर्ट करायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला किती धावांची आवश्यकता आहे? येणारे 18 चेंडू, आज आवश्यकता 55 ची देखील आहे. 18 चेंडू 55 धावा बनवल्या गेल्यात आणि बनवण्यासाठी आपल्याला प्रयत्न देखील करायचे आहेत. मॅच चांगली रंगली आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज गणेश देखील आलेत. हो, चांगला चेंडू. इथे जर पाहायला गेलं तर एक्स्ट्रा कव्हरच्या वरून हा फटका केलाय. डीपला प्रोटेक्शन देत असताना पाहायला मिळत आहेत सर्वेश नाईक, ज्यांनी गोलंदाजी चांगली केली या स्पर्धेदरम्यान. या वर्षीच्या अंगामध्ये त्यांच्या नेतृत्व गुणाची चर्चा आहे आणि त्यांच्या खेळाची देखील सातत्याने चर्चा आहे. चांगली गोलंदाजी देखील करतात आपल्या संघासाठी. तो अनुभव पणा लावलाय आणि प्रत्येकाला ती जबाबदारी दिली आहे आणि ती जबाबदारी प्रत्येक जण पार पाडतोय. 5 चुका कमी झाल्यात क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमच्या माध्यमातून आणि म्हणूनच तो यशस्वी देखील झालाय. वेगवान चेंडू, त्याच्यावरती इथे मात्र बॅटची हलकी शिकारा आणि त्यानंतर पंचांचं बोट आकाशाला. म्हणजेच काय, ओईटी आउट, फलंदाज बॅक टू द पेव्हलियन. या वर्षी जर पाहायला गेलं तर लीग स्टेजच्या मॅचेस चांगले होते. त्यामध्ये सर्वेश नाईक, भव्यांश स्पोर्ट्स, साईश इलेव्हन सावंतवाडी या संघाचं नेतृत्व करत असताना पाहायला मिळाले. महादेव नाईक यांचा तो संघ आणि त्या संघाचं नेतृत्व केले आणि या सलगच्या 2 लीग, महत्वाचे लीग, एक देवगडच्या लीग, त्यामध्ये देखील चांगली गोलंदाजी आणि निरवडे चॅम्पियन ट्रॉफी मध्ये देखील चांगला गोलंदाजी केली होती. बेस्ट बॉलर सिरीज, मालिकावीर तिथे देखील मिळवला होता या खेळाडूने. आणि या चेंडूवरती आपण पाहतोय सलगचा दुसरा विकेट आला. निश्चितच सर्वेश नाईकच्या या वर्षीच्या हंगामाच्या सर्वोत्तम कामगिरीची आपण चर्चा करत होतो आणि त्यानंतर तोपर्यंत विकेट देखील आली. विकेट नंबर किती आले हे देखील पाहावं लागेल. विकेट नंबर 8 म्हणजेच जवळजवळ जर पाहायला गेलं तर ऑल आउटच्या कगारावरती. या आधी देखील कालच्या दिवसामध्ये एक संघ ऑल आउट देखील झाला होता. आजच्या दिवसामध्ये तीच सिच्युएशन जर पाहायला गेलं तर अरवली संघावरती देखील येत असताना पाहायला मिळते. हॅट्रिक जर केली तर किसनजी मामलेकर सर यांच्याकडून 500 रुपयाचे कॅश प्राइज असेल. या गोलंदाजाने म्हणजेच गणेश करंगुटकर या गोलंदाजाने जर विकेट हॅट्रिक घेतली तर निश्चितच त्याच्यासाठी कॅश प्राइज असेल 500 रुपये. अन्सिका स्पोर्ट्स रेडीचे मालक आहेत ते देखील. ओहो, या चेंडूवरती ओहो संधी निर्माण झाली होती आणि निश्चितच थोडस काय होईना अंतर राहिलं होतं त्या तिसऱ्या हॅट्रिक साठी. जबरदस्त चेंडू, टाळ्यांचा गडगडाट देखील होत असताना पाहायला मिळतोय गोलंदाजासाठी. चांगली गोलंदाजी केली, कौतुक करावं लागेल. युवा गोलंदाज आहे, धडे घेतोय आणि ते धडे गिरवत असताना थोडस जर पाहायला गेलं तर अपयश देखील येत आहे आणि त्या अपयशांना हरवत यशाच्या शिखरावरती पोहोचण्यासाठी तो देखील प्रयत्न करतोय. हेच आहे खरं जीवनाचं रहस्य. ओहो, चेंज ऑफ पेस, परिवर्तन गतीमध्ये. चांगला चेंडू टाकलाय का? नाही टाकलाय. थोडस जर पाहायला गेलं तर एक्स्ट्रा धावांसाठी हा चेंडू आहे आणि या चेंडूवरती एक्स्ट्रा धाव इथे मात्र खर्च केल्यानंतर धाव संख्या वाढतीये. आणि वन बाउन्सचा देखील इशारा केला जातोय. तिसऱ्या पंतांकडे दावा घेतलाय का? नाही घेतलाय. तिसऱ्या पंतांकडे दावा नाहीये, म्हणजेच एक्स्ट्रा स्वरूपामध्ये धाव असतील. वन बाउन्सचा इशारा देखील दिला जातोय. धावसंख्या वाढतीये. हो, चांगला चेंडू हलक्या हाताने जर पाहायला गेलं तर
आडव्या बॅटने इथे मात्र फटका केला काऊ कॉर्नरला. तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल येते तोपर्यंत सिंगलने धावसंख्या वाढतीये. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 56 धावा फलकावरती लागलेत. षटक क्रमांक 6 म्हणजे अजून देखील 2 षटकांचा खेळ बाकी असणार आहे. आपण पूर्णपणे या मॅचच्या बाहेर चाललाय. म्हणजेच काय तर ते सातत्य राखता आलं नाहीये. त्याचमुळे आपण कुठेतरी या मॅच पासून थोडस लांबणीवरती चाललाय. हो पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न झाला. मोठा फटका खेळायचा होता. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड अप फटका सजवण्याचा इरादा. त्यासाठी इथे मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क होणं देखील गरजेचं होतं. तो डॉट चेंडू आला आणि याच बरोबर 6 षटकांचा खेळ देखील संपलाय. 6 षटकामध्ये आतापर्यंत बनवल्या गेल्यात 56 धावा. म्हणजे जिंकण्यासाठी आपल्याला आवश्यकता 52 धावांची देखील असणार आहे. 12 चेंडू आहेत, 52 ची आवश्यकता. सुमधुर संगीत ऐकूया आणि मॅच कडे येऊया. थँक्यू. यानंतर टॉस साठी देखील यायचं आहे. पहिल्या मॅच मध्ये जिंकणारा संघ चव्हाटा कोचरा संघ. आपण टॉस साठी देखील यायचं आहे. या मॅच मध्ये जिंकणारा संघ आज तुमच्या बरोबरीने खेळणार आहे. हो शरद बांदेवडीकर गोलंदाजी मार्क वरती. हे नाव जर पाहायला गेलं तर टेनिस क्रिकेट विश्वातील एक मोठं नाव आहे. ज्या नावाने कित्येक कीर्तिमान रचलेत असे मोठं नाव शरद बांदेवडीकर. आपण त्यांना देखील पाहतोय. चांगली गोलंदाज ते देखील आहेत. पहिला चेंडू चांगल्या रीतीने टाकलाय. धावसंख्या जी आहे ती आतापर्यंत 57. म्हणजेच आवश्यकता अजून देखील जर पाहायला गेली तर 51 धावांची असणार आहे. हो थोडस धीम्या गतीने टाकला. त्यानंतर आडव्या बॅटने स्क्वेअर लेग रीजन मध्ये फॉरवर्ड स्क्वेअर लेग रीजन मध्ये फटका केला डिपला. तोपर्यंत प्रोटेक्शन सिंगल आली. सिंगल डबलने या मॅच मध्ये कोणतेही परिवर्तन होणार नाहीये. परिवर्तन करण्यासाठी आपल्याला आवश्यकता मोठ्याच फटक्यांची आहे. कारण का जर आपण 9 षटकार मारले तरच ही मॅच जिंकणार आहे. ओहो ते इथे जर पाहायला गेलं तर धीम्या गतीचा चेंडू कमी गतीचा चेंडू टाकला आणि त्यानंतर यष्टिरक्षकाने चांगली भूमिका बजावली. कनिष्ठ आपल्याला तो देखील पाहायला मिळालाय. ओहो इथे पुन्हा एकदा धीम्या गतीचा चेंडू 4 चेंडूवरती इथे मिस टाइम स्ट्रोक आलाय आणि त्यानंतर लेग स्लिपला सिंगल आले. सिंगलने धावसंख्या थोडीशी परिवर्तित होती. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 59 धावा. 49 ची आवश्यकता अजून देखील आहे या मॅच मध्ये. ओहो चेंज ऑफ पेस परिवर्तन थोडस जर पाहायला गेलं तर टप्पा देखील मागे राखलाय. बॅक ऑफ द लेनचा वापर चांगल्या रीतीने केलाय. धीम्या गतीचे चेंडू इथे टाकले जात आहेत. ते फटके खेळण्यासाठी आपल्याला धैर्य राखावं लागेल. थोडस जर पाहायला गेलं तर संयम राखावं लागेल. बॉलला येऊ द्यावं लागेल. ओहो या चेंडूवरती फटका तर सजवला गेला. फटका फसलाय का पाहावं लागेल. क्षेत्ररक्षक आलेत आणि त्यानंतर सूर्याच्या प्रखर किरणांनी इथे फलंदाजाला साथ दिली. बॉल चाललाय ओव्हर द रोप चौकार 4 धावेसाठी. थँक्यू डीसी. धावसंख्या वाढतीये. धावसंख्या टोटल 63. 45 ची आवश्यकता. म्हणजेच इथे पराभव निश्चित असणार आहे. परंतु क्रिकेट विश्वाने पाहिलेत अशा प्रकारे देखील मॅचेस जिंकताना आतापर्यंत टेनिस क्रिकेट विश्वामध्ये 6 चेंडूमध्ये 43 धावा या बनवल्या देखील गेल्यात. तो रेकॉर्ड सुहास पवारच्या नावावरती देखील भोपाळची ती टुर्नामेंट त्या स्पर्धेमध्ये त्याने तो रेकॉर्ड केला होता. कल्याणचा सुपुत्र आणि त्याच्या नावावरती हा रेकॉर्ड आहे आतापर्यंत. पूर्ण पेडणेकर आपल्याला तो देखील पाहायला मिळतोय. तो कोलकात्याच्या टुर्नामेंट मध्ये तो रेकॉर्ड केला होता सुहास पवारने. आपण मॅच कडे देखील जातोय. मॅच जबरदस्त रंगले. पहिला चेंडू चांगल्या रीतीने टाकलाय. ओहो या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर फ्लिक केलाय. चांगल्या प्रकारे इथे मात्र फटका केलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रीजन मध्ये फटका. त्यानंतर डीपला प्रोटेक्शन सिंगल डबल मध्ये कन्वर्ट केले. इथे जर पाहायला गेलं तर आपल्या संघाला एक नवोदित गोलंदाजी गरज आहे आणि त्या नवोदित गोलंदाजाला घडवण्यासाठी हे षटक दिलं गेलंय. हे देखील महत्वाचं आहे. प्लॅनिंग करत असताना आपल्याला नवीन नवीन खेळाडू घडवायचे देखील आहेत आणि याचमुळे आपण या खेळाडूची म्हणजेच सर्वेश नाईकच्या नेतृत्वाची आपण सातत्याने चर्चा देखील करतोय. पहा ज्या वेळेला इथे अनुभवी गोलंदाज वापरायचे तेव्हा अनुभवी गोलंदाज वापरले. ज्या वेळेला एका युवा खेळाडूला प्रोत्साहन द्यायचं बॅक करायचं त्यासाठी त्याने
एका युवा गोलंदाजाला इथे गोलंदाजच्या अटॅक वरती देखील आणलंय. हो चांगला चेंडू, त्यानंतर इथे मात्र लॉंगॉनला फटका केलाय, फटका फसला आणि त्यानंतर झेल टिपला गेलाय. फलंदाज बॅक टू द पेव्हिलियन. विकेट नंबर 9 म्हणजे शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. सुमधुर संगीत ऐकूया, मॅच कडे येऊया. शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये पूर्णपणे जर पाहायला गेलं तर कांद्यांनी ते झुकतं माप घेतलंय, म्हणजे शरणागती पत्करली. आणि जेव्हा तुम्ही शरणागती पत्करता तेव्हा तुम्ही निश्चितच पराभूत होता आणि तेच ओझरताना पाहायला मिळते. मनामध्ये ती शरणागती पत्करली, या दावा बनवण्यासाठी ती जिद्द नाहीये. आता मात्र औपचारिकता राहिली आणि ती पूर्ण करायची. ओहो, इथे मात्र स्लाइस केला जातोय, सुरेख फटका केलाय. बॅकफुट ला जाऊन इथे मात्र जर पाहायला गेलं तर पॉइंटच्या दिशेने फटका केलाय. सिंगल येते, सिंगलने धावसंख्या वाढते. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 66 धावा. सिंगलने फक्त धावसंख्या वाढणार आहे, विजय मिळणार नाहीये. जे सिंगल डबल धावा सुरुवातीला करणं गरजेचं होतं तेव्हा आपण केल्यात, परंतु विकेट राखण्यामध्ये अपयश आले. आपल्याला एक साजेदारी, जी मोठी साजेदारी बनवायची होती ती आली नव्हती. सुरुवातीला ती साजेदारी पाहायला मिळाली होती, सुरुवात चांगली केली होती. ते म्हणजेच वामन कावलेने आणि त्याचबरोबर राहुलने आणि सॉरी ऋषीने चांगलं स्टार्ट दिलं होतं. या काढूने वाटलं होतं या मॅच मध्ये या धावा 108 धावांचा पाठलाग केला जाईल, परंतु बाकीच्यांनी इथे मात्र साथ दिली नाहीये. हो चांगला चेंडू, पुन्हा एकदा जर पाहायला गेलं तर फॉरवर्ड स्वेल क्रीजर मध्ये फटका, डीपला प्रोटेक्शन, सिंगल आली आहे. आणि याच बरोबरीने जर पाहायला गेलं तर मोठा विजय संपादन केलाय, तो म्हणजेच हंसिका स्पोर्ट्स रेडी निरवडा संघ जबरदस्त खेळताना पाहायला मिळाला. आणि या सावंतवाडीच्या संघाने इथे विजयाने सुरुवात केली. यानंतर त्यांचा सामना चव्हाटा कोचरा संघाच्या बरोबरीने होणार आहे. सर्वेश यायचा आपल्याला या मॅच मध्ये आपल्याला टॉस देखील करायचा आहे. या मॅचचा मेन ऑफ द मॅच आणि या मॅचचा मेन ऑफ द मॅच एक यंग टॅलेंटेड आणि त्याचबरोबर सध्याच्या घडीला या सिंधुदुर्ग नगरीचं जर पाहायला गेलं तर उबलता हुआ कर्णधार म्हणजे सर्वेश नाईक ठरला या सामन्याचा सामना.